आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी काही मशिदींच्या बद्दल सरकारला अल्टिमेटम दिला होता। यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत माहीमच्या समुद्रातल्या अनधिकृत मजारवर कारवाई करून ही मजार ताबडतोब हटवण्यात आली आहे। राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही तोच मुंबई महापालिका, मुंबईचे जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने हे अतिक्रमण हटवलं आहे। खाडीमध्ये एका ठिकाणी भराव घालून एक मजार उभी करण्यात आली होती। इथे काही बांधकाम करण्याचा प्रयत्न करून हिरवे झेंडे सुद्धा लावण्यात आले होते, ते हटवण्यात आले। दुसरीकडे सांगलीतली अनधिकृत मशीद त्यावर अखेर प्रशासनाने हातोडा घातला। या संदर्भात कालच्या मेळाव्यातही राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। यानंतर आज प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली। तर तिकडे नाशिकच्या आनंदवली दर्गा इथे सुद्धा पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली। नाशिकमधल्या प्रसिद्ध नवशा गणपती मंदिराला लागून असलेल्या दर्ग्याच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान राज ठाकरे यांच्या अल्टिमेटम नंतर 24 तासांच्या आत या मशिदींवर कारवाई करण्यात आली। यानंतर अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात राजकीय नेत्यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे अतिक्रमण आहे, काही ठिकाणी अजून तक्रारी आल्या आहेत, अजून तक्रारी येतीलही। सरकारने तातडीनं अशा जसं प्रतापगडावरची कारवाई झाली, आज माहीमची कारवाई झाली किंवा होणार आहे, या पद्धतीनं जिथे जिथे कुठले अतिक्रमण असतील तर ते अतिक्रमण तातडीनं सरकारने काढले पाहिजे आणि समाजामध्ये कुठलाही वैर निर्माण होणार नाही याकरताही सरकार काळजी घेईल। सरकार कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आहे। इथं हाजी अल्लीचा दर्गा आहे, त्याला जाणारी जी वाट आहे त्याला आपण डीपीसी मधून पैसे देतोय, त्याची सीआरझेडची परवानगी येणार आहे। जिथं जिथं भाविक येतात तिथं जे काय लिगल आहे ते लिगल राहिलंच पाहिजे, परंतु धर्माच्या नावाखाली कोण इलिगल करण्याचा प्रयत्न करत असेल तर जसं सर्वसामान्य लोकांना अलाउड नाही आहे तसं कुठल्याही मशिदीला किंवा कोणालाही ते अलाउड नाही आहे आणि त्याच्यामुळे याचा संबंध मशिदीशी जोडण्यामध्ये काही किंवा दर्ग्याशी जोडण्यामध्ये काही अर्थ नाही। हे एक सीआरझेड कालचं उल्लंघन होतं। सरकार जे असतं ना त्यानं राजधर्माचं पालन केलं पाहिजे, मग दोष कोणाचाही असो। मंदिर जरी कुठेही एखाद्या रस्त्यात मंदिर बांधण्यास निघालं तर थांबवलं पाहिजे। कुठं बेकायदेशीर कुठेही असो, मंदिर असो मस्जिद असो, ते जर बांधकाम होत असेल तर ती थांबवण्याची जबाबदारी सरकारची आहे।